डॉक्टर रुग्णवालस हृदयम हॉस्पिटलमध्ये 93 वर्षीय रुग्णाची वॉल रिप्लेसमेंट सर्जरी न करता हृदयाचे वॉल बदलून त्याच्यावरती उपचार करण्यात आले. मराठवाड्यातील ही पहिलीच प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉक्टर श्रेयस रुनवाल व डॉक्टर श्रद्धा गादिया यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा रुनवाल गादिया, कार्डिओलॉजिस्ट, हृदयम हार्ट केअर सेंटर येथे. सर डॉक्टर श्रेयस रुनवाल कार्डियक सर्जन आहेत. तर इथे आपण फक्त कार्डियक पेशंट्सला सेवा देतो. तर आमच्याकडे 93 वर्षे काका आले होते. सो ही प्रेझेंटेड विथ त्यांना अचानक दम लागायला लागला आणि खूप जास्त दम लागायला लागला. ते इथून इथपर्यंत चालू शकत नव्हते. यांना धडधड होत होते छातीमध्ये आणि अशक्तपणा आलेला होता. तर आम्ही त्यांना इव्हॅल्युएट केलं. 2D 4D इको केला आम्ही त्यांचा. 4D इकोमध्ये त्यांचं आयोटिक वॉल्व स्टिनोसिस आढळलं. जो आयोटिक वॉल्व असतो हा सगळ्यात महत्त्वाचा वॉल्व असतो ज्याने हृदयातून पूर्ण शरीराला रक्तपुरवठा होतो. तर हा वॉल्व त्यांचा वयामानाने खराब झालेला होता आणि एकदम सिकुडून गेला होता. त्याच्यामुळे शरीराला रक्तपुरवठा होत नव्हता. रक्त हृदयात जमा होऊन जात होतं आणि फुफ्फुसावर बॅक प्रेशर येऊन त्यांना दम लागत होतं. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट म्हणजे एकच असते, ते म्हणजे आयोटिक वॉल रिप्लेसमेंट. वॉल बदलल्याशिवाय पेशंटला दुसरं ट्रीटमेंट या आजारामध्ये नसतं. पण काकांचं वय बघून 93 वर्षात ओपन हार्ट सर्जरी करून वॉल बदलणे हा खूप रिस्की प्रोसिजर असतो, म्हणून हा ऑप्शन त्यांच्यासाठी नव्हता. त्यातल्या त्यात त्यांचं हृदयाचं पंपिंग फक्त 30% झालं होतं. 60%पासून 30%वर त्यांचं हृदयाचं पंपिंग आलं होतं. तर वॉल रिप्लेसमेंट करणं त्यांच्यासाठी खूप जास्त गरजेचं होतं. बट ओपन हार्ट करून आपण रिप्लेसमेंट करू शकत नव्हतो, म्हणून त्यांच्यासाठी एकच ऑप्शन होता आणि तो होतो टावी, दॅट इज ट्रान्स कॅथेटर आयोटिक वॉल्व इम्प्लांटेशन. याच्यात आम्ही वॉल्व पायातून म्हणजे मांडीतून फिमरल आर्टरीद्वारे स्टेंटसारखं आम्ही पायातून वॉल्व हृदयात सोडतो. याच्यात खूप बारीक टेक्निकल स्किल्स असतात, जेणे सर्वसाधारण टावीचं ऑपरेशन दुसरीकडे केलं जात नाही. तर 92 वर्षात पहिल्यांदा आपण मराठवाड्यात हा सक्सेसफुल टावी केलेला आहे. आणि काका दुसऱ्याच दिवशी फिरायला लागले आणि इकोमध्ये पण त्यांचं वॉल्व पूर्णपणे उघडले. जो नवीन वॉल्व आपण बसवला आहे पूर्णपणे वेल फंक्शनिंग आहे. त्याच्यात जरासाही ब्लॉकेज नाही आहे आणि जरासाही लिकेज नाही आहे. आणि त्यांचं हृदयाचं पंपिंगही 30%वरून 50%वर झाला आहे. आणि आम्ही खुशीने हे सांगू इच्छितो की आज ते हसत खेळत घरी जात आहेत. हे एओर्टिक स्टेनोसिस जे साठी जे आपण टावी केलं आहे हा फर्स्ट सक्सेसफुल आहे मराठवाड्या रिजनमध्ये. ठीक आहे, 92 इयर्स ओल्ड एजमध्ये आणि इमिजिएट पेशंटला जे बेनिफिट भेटलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जे पेशंट आमच्याकडे ऑपरेशनच्या हे जे प्रोसिजर झालं आहे त्याच्या अगोदर व्हीलचेअरवरच सगळं काम चालू होतं किंवा कोणाच्या मदतीने त्यांचं काम चालू होतं, ते इमिजिएटली नेक्स्ट डेच त्यांनी स्टेअरकेस क्लाइंब केला आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये कॉन्फिडेंटली. आता ते सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांचं सुरू आहे सगळं. येस, तुमच्यासारखं माझ्यासारखं त्यांचं आता नॉर्मल हार्ट वर्किंग आहे आणि त्याप्रमाणे ते नॉर्मल वर्किंग त्यांचं चालू आहे. आणि दुसरं म्हणजे जर आपण याचं ट्रीटमेंट केलं नाही तर इट कॅन बी फेटल फॉर द पेशंट. म्हणजे पेशंटला जीवाला सडन डेथ होण्याची खूप चान्सेस असतात जर याचं ट्रीटमेंट नाही केलं तर. ट्रीटमेंट करणं खूप आवश्यक होतं. शेवटी सर याचं नेमकं कारण काय असतं झीज होणे? नेमकं हे झीज वयाप्रमाणे जसं आपण म्हणतात की गुडघ्याची झीज झाली तसंच हृदयाच्या जे झडप असतात त्याची सुद्धा त्याच्या टिश्यूची झीज होत राहते. कोणाची लवकर जास्त फास्ट होते. आफ्टर एज ऑफ 60 हे जनरली स्टार्ट होतं. ठीक आहे, आणि 70-80च्या दरम्यान भरपूर पेशंट्स आहेत अवेलेबल. याचे जर 100 हार्ट पेशंट्स असतील सो त्याच्यापैकी 10 पेशंट्स एओर्टिक वॉल्वचे असतात. आणि एज ऑफ 65 नंतर तुम्ही टावी करू शकतात असे आमचे गाईडलाईन्स. याला टाळण्यासाठी काही उपाय नाही, ह्याला टाळू शकत नाही. फक्त ॲडिक्युएट टायमिंग गरजेचं आहे. अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. आणि प्रमाण किती असेल सर? अशा केसेसचं प्रमाण किती असेल सामान्य? 100 हार्ट पेशंटपैकी 10 पेशंट्स ओके, असं सांगू शकतो आपण.
आणि ओव्हरऑल असं सांगितलं सो इट इज जस्ट 0.1% ऑफ द पॉप्युलेशन. रुनवाल हॉस्पिटलमध्ये रुग्णावरती उपचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी रुग्ण एकदम चांगले झाले. त्यांनी एडीएन सोबत बोलताना डॉक्टर श्रेयस रुनवाल व डॉक्टर श्रद्धा गादिया आणि त्यांच्या टीमचं आनंदी होऊन आभार मानलं. दम लागत होता, मला चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, अन्न खावं वाटायचं नाही, खात बिऊ नव्हतो. माझा जे जुलूम जे होता ती एक माणूस धरल्याशिवाय माझा इलाज नव्हता, तरी बी ते मधलं चालूच राहायचं. असं कुठं 5 पावलं तळलं बसावं लागायचं, लघवीला ह्याला त्याला जाता येत नव्हतं एकटं. असली माझी परिस्थिती होती. इथं आल्यानंतर ह्या नमुन्याचं मला ट्रीटमेंट मिळालं, त्याबद्दल ह्या डॉक्टरचे बी धन्यवाद. कधी केलं ते? आता 1 तारखेला मग आज तर तुम्ही चालता फिरता? चाला नेहलीवरून नेहली चालत गेलो पारवरी. आता इथून इथवर चालता येत नव्हतं. मी 3 मजलीत गेलो बघा आज, आणि मला काही थकवा नाही, मला काही दम लागला नाही. आता सध्यापुरतं तुम्हाला सांगणार बरं का, चांगलं वाटतंय? मस्त वाटलं सध्या. डॉक्टरांनी तुमचं ऑपरेशन केलं त्यांच्यासाठी काय म्हणाल? आभार मानतो बाबा. दुसरं काय मला जीवदान दिल्यासारखंच आहे की, दुसरं काय आहे त्यात. त्यांच्याकडून जीवदान मिळालं, त्यांच्यापाशी लई रोजच्याने येत होतो महागबी. मग त्याने सांगित गेले बाबा ह्याला आता माझं औषधाचं तर माझ्याकडं आता इलाज नाही, केलो तर हे बघा, नाही तुमची मर्जी म्हणली, काही त्यानं जबरदस्ती केली. तुम्ही खुश आहेत आता? हा, आता खुश आहे. व्यवस्थित. हां. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.